नमस्कार सर्वांना। आज मी बनवणार आहे महाराष्ट्राचा लाडका नाश्ता वडापाव। चला तर मग सुरू करूया। मी एक कुकरमध्ये अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि त्यांना 3 ते 4 शिट्ट्या लावून उकडून घेतलेले आहे। आता आपण मसाला बनवून घेऊया। मसाल्यासाठी आपण आलं, लसूण, हिरव्या मिरच्या चवीनुसार आणि कोथिंबीर आणि जिरे घालून त्यांची एक जाडसर पेस्ट बनवून घेऊया। आता फोडणीसाठी आपल्याला कढई घ्यायची आहे। त्या कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल घालून झाल्यावरती आपण त्यामध्ये मोहरी घालूया आणि जिरे घालूया। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून आपल्याला उडदाची डाळ टाकायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला काही मेथीचे दाणे टाकायचे आहेत 1 टीस्पून। ते चांगले भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये क्रश केलेले धणे घालायचे आहेत। त्यांना लाटण्याने आपण फिरवून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर कढीपत्ता घालून आपण कढीपत्ता चांगला तडतडल्यावरती तेलामध्ये आपण त्यामध्ये हळद घालायची आणि मीठ घालायचं आहे आणि हिंग घालून घेऊया आणि मग त्यामध्ये आपण आपला हिरवा मसाला बनवलेला आहे तो ॲड करायचा आहे। मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आणि मसाल्याला आपल्याला छान असं तेलामध्ये भाजून घेऊन त्याचा कच्चा वास असा आपण काढून घ्यायचा आहे। चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये। मसाला शिजेपर्यंत आपण बटाट्याची सालं काढून घेऊया। आता आपल्याला ह्या मिश्रणामध्ये थोडा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जे सालं काढून घेतलेले बटाटे आहेत त्यांना आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर चवीनुसार घालायची आहे। आता आपण त्याचं पीठ बनवून घेऊया वड्यांसाठी। त्यासाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे। बेसनामध्ये मी थोडंसं ओवा घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आवश्यक त्या पाण्यानुसार आपल्याला अशा दाटसर पद्धतीने ते पातळ करून घ्यायचं आहे। आता आपल्याला जेवढे साईजचे वडे हवेत त्याचे गोळे बनवून घेऊया आणि तेल तापत ठेवूया। तेल तापल्यावरती आपल्याला तेवढे वडे सोडून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये। आता मी एका वेळेला 5 वडे इथे तळायला टाकले आहेत। चांगले वडे तळून घ्यायचे आहेत चांगले लालसर होईपर्यंत। पीठ कच्चं राहायला द्यायचं नाही। आता आपण इथे पावांना चटणी लावून घेऊया, हिरवी आणि लाल चटणी।